From today, we are going to learn Sri Ram Raksha Stotra. The Sri Ram Raksha Stotra was composed by Rishi Buddha Kaushika. Through this composition, he was even blessed with the divine vision, darshan of Lord Rama and Mother Sita. This primary rhythm of this stotra is Anushtup, which is specifically used for the enhanced of knowledge. So let us begin learning the Sri Ram Raksha Stotra. Jai Shri Ram. Let us see how to pronounce Viniyog. Viniyogaha. 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 Asya Shri Ram Raksha Raksha Asya Shri Ram Raksha Stotra Mantrasya Asya Shri Ram Raksha Stotra Mantrasya Asya Shri Ram Raksha Stotra Mantrasya Rakshas Stotra Mantrasya Asya Shri Ram Raksha Stotra Mantrasya Asya Shri Ram Raksha Stotra Mantrasya Buddha Kaushika Rushihi Shri Sita Ramachandro Devata Shri Sita Ramachandro Devata Anushtup Chandaha Sita Shaktihi Shriman Hanuman Kilakam Shriman Hanuman Kilakam Shri Ramachandra Prityarthe combine Shri Ramachandra Prityarthe Chandra Prityarthe Shri Ramachandra Prityarthe Ram Rakshas Stotra Jape Viniyogaha Asya Shri Ram Raksha Stotra Mantrasya Buddha Kaushika Rushihi Shri Sita Ramachandro Devata Anushtup Chandaha Sita Shaktihi Shriman Hanuman Kilakam Shri Ramachandra Prityarthe Ram Raksha Stotra Jape Viniyogaha Ram Raksha Stotra Jape Viniyogaha. ध्यानम. आपण राम रक्षेचं ध्यान शिकूयात. ध्यानामध्ये काय बघा, पहिला शब्द काय, ध्याये. त्यापुढे शब्द आहे दाजा नुबाहुन ध्याये दाजा नुबाहुन हु वरती अनुस्वार आहे, अनुस्वाराच्या पुढे ध हे अक्षर आहे, त्यामुळे अनुनासिक उच्चार नकारांत येतो, न असा येतो, हुन असा उच्चार येतो. ध्याये दाजा नुबाहुन धृतशरधनुषं बद्धपद्मासनस्थं पीतं वासो वसानन. पीत त वरती अनुस्वार आहे, अनुस्वाराच्या समोर व हे अक्षर आहे,
त्यामुळे अनुनासिक व पीतं वासो वसानन वसानन न वरती अनुस्वार आहे, नच्या पुढे न हे अक्षर आहे त्यामुळे अनुनासिक नकारांत उच्चार वसानन नवकमलदल नवकमलदल ल वरती स चा आघात येतो त्यामुळे तो उच्चार कसा होतो बघा नवकमलदलस नवकमलदलस स्पर्धिनेत्रं प्रसन्नम स्पर्धिनेत्रं प्रसन्नम। आता या ज्या पहिल्या दोन ओळी आहेत त्याची आपण प्रॅक्टिस करूयात। ध्यायेदाजानुबाहुं ध्यायेदाजानुबाहुं धृतशरधनुषं धृतशरधनुषं बद्धपद्मासनस्थं बद्धपद्मासनस्थं पीतं वासो वसानन पीतं वासो वसानन नवकमलदलस स्पर्धिनेत्रं प्रसन्नं नवकमलदलस स्पर्धिनेत्रं प्रसन्नं ध्यायेदाजानुबाहुं धृतशरधनुषं बद्धपद्मासनस्थं ध्यायेदाजानुबाहुं धृतशरधनुषं बद्धपद्मासनस्थं पीतं वासो वसानन नवकमलदलस स्पर्धिनेत्रं प्रसन्नं पीतं वासो वसानन नवकमलदलस स्पर्धिनेत्रं प्रसन्नं। आता याच्या पुढच्या दोन ज्या ओळी आहेत त्याचा उच्चार काय बघूयात। पहिला शब्द आहे वामा वामा, त्याच्या पुढे आहे क हे अक्षर आणि अनुस्वार आहे आणि अनुस्वार हा पंचम मात्रेमध्ये प्रत्यक्ष तिथे विराजमान आहे। वामांकारूढ सीता वामांकारूढ सीता वामांकारूढ सीता वामांकारूढ सीता मुखकमल मिलल मुखकमल मिलल, इथे पण अर्ध अक्षर आहे त्यामुळे मी ल वरती ल चा आघात येतो। मुखकमल मिलल लोचनन लोचनन न वरती अनुस्वार आहे पुढे न हे अक्षर आहे त्यामुळे अनुनासिक न लोचनन नीरदाभम, इथे खरं उच्चार दाभन असा पाहिजे नीरदाभन, कारण का खाली नानालंकाराने सुरुवात होणार आहे ना, नीरदाभन असा उच्चार पाहिजे। वामांकारूढ सीता मुखकमल मिलल लोचनन नीरदाभन नानालंकार दीप्तन, शब्द काय नाना लंकार लंकार दीप्तन दीप्तन दधत मुरुजटा दधत मुरुजटा दधत मुरुजटा मंडलम, इथे खरं अनुनासिक उच्चार मकारांत घेतात खूप जण पण तसा न घेता मंडलौ रामचंद्रम मंडलौ रामचंद्रम मंडलौ, जसा अनुनासिक व घेतला ना आपण इथे वरती पीतं वासो वसानन तसं इथे मंडलौ रामचंद्रम मंडलौ रामचंद्रम मंडलौ रामचंद्रम। आता याची प्रॅक्टिस करूयात। वामांकारूढ सीता वामांकारूढ सीता मुखकमल मिलल मुखकमल मिलल लोचनन नीरदाभन लोचनन नीरदाभन नानालंकार दीप्तन नानालंकार दीप्तन दधत मुरुजटा दधत मुरुजटा मंडलौ रामचंद्रम मंडलौ रामचंद्रम वामांकारूढ सीता मुखकमल मिलल लोचनन नीरदाभन वामांकारूढ सीता मुखकमल मिलल लोचनन नीरदाभन नानालंकार दीप्तन नानालंकार दीप्तन दधत मुरुजटा मंडलौ रामचंद्रम दधत मुरुजटा मंडलौ रामचंद्रम। पूर्ण उच्चार घेऊयात।
नानालङ्कारदीप्तं दधतमुरुजटा मण्डलं रामचन्द्रम्. पूर्ण उच्चार घेऊयात. ध्यायेदाजानुबाहूपासून. ध्यानं ध्यायेदाजानुबाहुं धृतशरधनुषं बद्धपद्मासनस्थं पीतं वासो वसानं नवकमलदलस्पर्धिनेत्रं प्रसन्नं वामाङ्कारूढसीता मुखकमलमिलल्लोचनं नीरदाभन् नानालङ्कारदीप्तं दधतमुरुजटा मण्डलं रामचन्द्रम्.